तर आपण ही दृश्य पाहतोय मनसेनं शिवाजी पार्क मध्ये पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात केलेलं आहे आणि या पुस्तक प्रदर्शनाला संजय राऊतांनी भेट दिलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय दादर मधली ही दृश्य आहेत। मराठी भाषा दिनानिमित्तानं एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। त्या कार्यक्रमाच्या दरम्यान हे पुस्तक प्रदर्शन सुद्धा भरवलेलं आहे आणि आता मनसेच्या या पुस्तक प्रदर्शनाला संजय राऊतांनी भेट दिलेली आहे। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। संदीप देशपांडे सुद्धा तिथे उपस्थित आहेत। अनेकदा संजय राऊत हे मनसेवर टीका करत असतात, मनसेच्या नेत्यांवर आणि राज ठाकरेंवर सुद्धा त्यांनी अनेकदा टीका केलेली आहे। मात्र आता मनसेच्या या पुस्तक प्रदर्शनामध्ये संजय राऊत पाहायला मिळत आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून। मनोज, अनेकदा आरोप प्रत्यारोप होत असतात, मनसेवर अनेकदा संजय राऊतांनी टीका केलेली आहे, मात्र पुस्तक प्रदर्शनामध्ये संजय राऊत आता इथे पोहोचलेले आहेत। अगदी बरोबर आहे। राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असते असं नेहमीच राजकारणी सांगत असतात आणि त्याचाच प्रत्यय या ठिकाणी येत असल्याचा पाहायला मिळते। मनसेच्या वतीनं जागतिक मराठी अभिजात दर्जाच्या दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन सोहळा आयोजित करण्यात येतो आणि त्या अनुषंगाने शिवाजी पार्क या ठिकाणी हा पुस्तक प्रदर्शनी सुरू आहे आणि त्याच प्रदर्शनामध्ये संजय राऊत हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। आत्ताच त्यांचं आगमन झालेलं आहे। त्यांनी दोन जे स्टॉल आहेत पुस्तकांचे त्यांना सुद्धा भेट दिलेली आहे आणि पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातून जे राजकारण असतं ते बाजूला ठेवल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। एकंदरीतच राजकारणामध्ये एकमेकांवर कुरघोडी केल्या जाते, परंतु अशा कार्यक्रमामध्ये सगळं राजकारण बाजूला ठेवून अशा प्रकारच्या पुस्तक प्रदर्शनीला भेट देत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। जे स्टॉल चालक आहेत ते सुद्धा यामुळे आनंदित झालेले आहे की संजय राऊत हे साहित्यिक सुद्धा आहेत। एक प्रकारे चांगल्या प्रकारचे त्यांचं लिखाण आहे, चांगल्या प्रकारचं त्यांचं नॉलेज असल्यामुळे त्यांना पुस्तकं गिफ्ट भेट देत आहेत। परंतु संजय राऊत म्हणतात की मला पुस्तकं भेट नका देऊ, मी विकत घेणार आहे। आधी मला पुस्तकांचं सगळं बघू द्या प्रदर्शनी आणि मग मी पुस्तकं विकत घेणार आहे, मला देऊ नका। अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहेत संजय राऊतांनी स्टॉलवाल्यांना दिलेल्या आहेत। यात त्यांच्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे हे सुद्धा आहे। एकंदरीतच या पुस्तक प्रदर्शनीला भेट दिल्यामुळे आता राजकीय वर्तुळात याच्या काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी कालच राज ठाकरे यांनी सुद्धा मनसेच्या या पुस्तक प्रदर्शनाला भेट दिलेली होती। त्यांनी इथल्या पुस्तकांची पाहणी केलेली होती। कोणकोणती पुस्तकं आहेत, कोणकोणत्या पुस्तकांमध्ये काय काय नेमकी माहिती आहे त्या संदर्भातली माहिती सुद्धा त्यांनी जाणून घेतलेली होती आणि आता मनसेच्या या पुस्तक प्रदर्शनामध्ये संजय राऊत आलेले आहेत आणि त्यामुळे आता सर्वांच्या भुवया सुद्धा उंचवलेल्या आहे। मात्र संजय राऊत यांना वाचनाचा व्यासंग आहे, त्यांनी पदोपदी त्या गोष्टी सुद्धा बोलून दाखवलेल्या आहेत आणि मराठी भाषा दिनानिमित्त हे पुस्तक प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात इथे विविध पुस्तकं विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि त्यामुळे साहित्य रसिक म्हणून, साहित्य प्रेमी म्हणून संजय राऊतांनी सुद्धा या पुस्तक प्रदर्शनाला भेट दिलेली आहे। हे दृश्य आपण पाहतोय झी 24 तासवर। संदीप देशपांडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। संजय राऊतांनी आवर्जून पुस्तक प्रदर्शनाला भेट दिलेली आहे। मात्र आता या पुस्तक प्रदर्शनाच्या त्यांच्या भेटीवरून काय नेमकी राजकीय वर्तुळामध्ये प्रतिक्रिया उमटते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। हे दृश्य आपण पाहतोय झी 24 तासवर। मनसेच्या पुस्तक प्रदर्शनामध्ये संजय राऊत पोहोचलेले आहेत। मला पुस्तकं भेट देऊ नका, मी ती पुस्तकं विकत घेणार आहे असं संजय राऊतांनी सांगितलेलं आहे। मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्वच साहित्य रसिकांसाठी आणि पुस्तक प्रेमींसाठी ही महत्त्वाची एक पर्वणी आहे। मनसेच्या वतीनं दादरमधल्या शिवाजी पार्कवर पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या पुस्तक प्रदर्शनाला सर्वांनीच भेट द्यावी असं आवाहन सुद्धा मनसेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि आता या पुस्तक प्रदर्शनामध्ये संजय राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत। 365 दिवसात 365 बुक हे मागे तुमचं थोडे हात केव्हा आहे मनसेच्या वतीनं शिवाजी पार्क मैदानावर पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नुकताच मराठी भाषा गौरव दिन सर्वांनी साजरा केला, त्यावेळेला तिथे एक कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेला होता। त्या कार्यक्रमामध्ये मान्यवरांनी आपल्या कविता सादर केल्या होत्या। तसंच हे पुस्तक प्रदर्शन सुद्धा भरवलेलं आहे।
या पुस्तक प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी। विविध पुस्तकं या पुस्तक प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेली आहेत। विविध लेखकांची विविध विषयांवरची पुस्तकं ही साहित्यप्रेमींसाठी खरं तर खजिनाच म्हणावी लागतील। आणि या पुस्तक प्रदर्शनामध्ये आता नेमकी कोणकोणती पुस्तकं मांडलेली आहेत, कोणकोणती नवी लेखकांची पुस्तकं यामध्ये आहेत हे पाहण्यासाठी संजय राऊत इथे पोहोचलेले आहेत। मनसेच्या पुस्तक प्रदर्शनामध्ये संजय राऊत आल्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत। राजकीय वर्तुळामधून आता या संदर्भात काय नेमक्या प्रतिक्रिया उमटतायत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर संजय राऊत स्वतः या पुस्तक प्रदर्शनाच्या भेटीवर काय नेमकी प्रतिक्रिया देत आहेत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। संजय राऊत कायम मार्मिक त्यांची लेखणी असते, त्यांचं लिखाण, त्याचबरोबर ते जेव्हा प्रतिक्रिया देतात त्या सुद्धा अशा अगदी अत्यंत महत्त्वाच्या असतात। आणि त्यामुळे आता या पुस्तक प्रदर्शनाच्या भेटीवर ते स्वतःहून काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। याआधी आपण अनेकदा पाहिलेलं आहे की मनसेवर संजय राऊतांनी टीका केलेली आहे। मनसेच्या नेत्यांवर, राज ठाकरेंवर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे। मात्र या पुस्तक प्रदर्शनामध्ये आता संजय राऊतांनी हजेरी लावली। संजय राऊत जे आहे ते हे पुस्तक प्रदर्शनी पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त या शिवाजी पार्क या ठिकाणी पुस्तक प्रदर्शनी भरवण्यात आली होती मनसेच्या वतीनं आणि त्या मनसेच्या पुस्तक प्रदर्शनीसाठी पाहण्यासाठी आणि पुस्तक खरेदीसाठी स्वतः संजय राऊत जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। संजय राऊत हे साहित्यिक आहेत, वाचनाची त्यांना प्रचंड आवड आहे, सामनाचे ते कार्यकारी संपादक सुद्धा आहेत आणि अशा प्रकारे ते या ठिकाणी जे पुस्तक प्रदर्शनी भरलेली आहे ते या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळते आहेत। आपल्यासोबत संदीप देशपांडे आहेत। सर, आज संजय राऊत स्वतः आलेले आहेत प्रदर्शनी पाहण्यासाठी। नेहमी राजकारणामध्ये कुरघोडी एकमेकावर होत असते, परंतु आज पुस्तक प्रदर्शनी पाहण्यासाठी आलेत, काय वाटतं? नाही, आपण बघितलं तर एवढे सगळे प्रकाशक एका ठिकाणी येण्याचा योग हा दुर्मिळ असतो आणि मराठी माणसासाठी तर तो म्हणजे एक मेजवानीच आहे पुस्तकांची। निश्चितपणे सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेत आहेत, राऊत साहेब पण घेत आहेत। राजकारणाच्या ठिकाणी राजकारण नाहीये, राजकारण राजकारणाच्या जागी असतं आणि मराठी भाषेसाठी जे प्रेम आहे ते सगळ्यांचंच आहे। आपण बघितलं आहे की मराठी भाषेचं प्रेम आहे ते सर्वांसाठीच आहे आणि यामुळेच जे विविध राजकीय पक्षाचे नेते असतील ते सुद्धा अशा पुस्तक प्रदर्शनी पाहण्यासाठी येत आहेत। राजकारणात काही जरी होत असलं तरी अशा प्रकारचे जे साहित्याच्या संदर्भातल्या घटना असतील किंवा कार्यक्रम असतील अशा ठिकाणी सगळे जे मतभेद आहेत ते बाजूला ठेवले जातात। संजय राऊत हे स्वतः जे आहेत ते साहित्यिक आहेत, त्याचबरोबर ते सामनाचे कार्यकारी संपादक सुद्धा आहेत, लेख लिहितात। त्यामुळे त्यांचं या ठिकाणी येणं हे जरी अनेक राजकीय लोकांना भुवया उंच करवणारं जरी असलं तरी ते एक साहित्यिक आहेत, साहित्यप्रेमी आहेत, पुस्तकप्रेमी आहेत। त्यांचं जेव्हा त्यांना वेळ मिळतो तेव्हा ते पुस्तकांचं वाचन करत असतात आणि त्याच अनुषंगाने जेव्हा त्यांची भाषणं होतात किंवा सामाजिक कार्यामध्ये कुठे जात असतात तेव्हा त्यांचं जे भाषण असते ते ऐकण्यासाठी सुद्धा प्रचंड प्रमाणात गर्दी होत असते आणि ते सगळं जे काही होते ते अशाच प्रकारे पुस्तक वाचन त्यांचं जास्त असल्यामुळेच ते अशा प्रकारची व्यवस्थित भाषणंसुद्धा करतात किंवा लोकांना मार्गदर्शन करत असतात। आणि आज ही अशा प्रकारची पर्वणी असताना ते या ठिकाणी आलेले आहेत। अनेक जे स्टॉलधारक आहेत ते संजय राऊत यांना पुस्तक जे आहेत ते भेट देण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु ते मात्र अशा प्रकारचं पुस्तक न घेता मी स्वतः पुस्तक पाहेन, मला आवडलं, त्या पुस्तकाची मी किंमत देणार आहे असं त्यांनी सुरुवातीलाच म्हटलं होतं। आणि आपण बघू शकता या ठिकाणी आपण हे दृश्य पाहतोय, मनसेच्या पुस्तक प्रदर्शनामध्ये संजय राऊत आलेले आहेत। पुस्तकांची खरेदी ते करतायत, पुस्तकं पाहतायत, पुस्तकातला मजकूर वाचतायत आणि ते पुस्तक आवडल्यास ते लगेचच खरेदी करतायत। ही दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। मनसेच्या वतीनं दादरमधल्या शिवाजी पार्क या मैदानावर मराठी भाषा गौरव दिनापासून पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विविध प्रकाशक इथे एकाच छत्राखाली आहेत, त्यामुळे विविध पुस्तकांची, विविध विषयांवरची पुस्तकं एकाच ठिकाणी सर्व साहित्य रसिकांना, पुस्तक प्रेमींना इथे पाहता येत आहेत आणि ती खरेदी करता येत आहेत। आणि म्हणून हे महत्त्वाचं असं पुस्तकांचं प्रदर्शन आणि या पुस्तकाच्या प्रदर्शनाला संजय राऊतांनी आज भेट दिलेली आहे।
तर ही दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय. खरं तर राजकारणामध्ये असताना आरोप प्रत्यारोप होत असतात, अनेकदा टीका सुद्धा केली जाते. मात्र आज पुस्तकाच्या खरेदीसाठी विविध विषयांवरची पुस्तकं पाहण्यासाठी संजय राऊत या ठिकाणी आलेले आहेत. मनसेनं या पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे.